संपत्ती आणि यश येतात आणि जातात, पण सचोटी कायमची असते. सचोटी म्हणजे मग कोणी पाहत असो वा नसो, नेहमीच आणि सर्व परिस्थितीत योग्य गोष्टी करणे. काय आम्ही सचोटीला अंगीकारले आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आपल्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते हे खरे आहे, परंतु अनेक लोक याचा विपरीत अर्थ घेऊन आपले सगळे लक्ष पैसा कसा कमवायचा आणि तोही लवकरात लवकर कसा कमविता येईल हे पाहतात. याच गोष्टीमुळे असे लोक मोहांमध्ये अडकतात आणि अयोग्य मार्गानेही पैसा कमवतात. संपत्ती अनेक मित्रांना आकर्षित करते, परंतु गरिबांना मात्र मित्र सोडून जातात. ही संपत्तीची अंधारी बाजू आहे. प्रियांनो, आमच्या मनात अनेक विचार येतात, परंतु अज्ञानामुळे आम्ही सहज चुका करू लागतो. आमची इच्छा देवाला मान्य होण्यापेक्षा ती अयोग्य, अपात्र, अस्वीकृत होते आणि हाच आमचा मूर्खपणा आम्हाला विनाशाकडे घेऊन जातो. प्रियांनो, कदाचित या गोष्टी आपणास कठीण वाटत असतील, परंतु आजच्या अध्ययनात आम्ही याच गोष्टी विस्तृतपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या अध्ययनात आपण सुरुवातीला यावरच भर देणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 19व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 18व्या अध्यायाच्या शेवटल्या 2 वचनांवर आम्ही अधिक विचार करू शकलो नाही, म्हणून आज सुरुवातीला ह्या 2 वचनांवर मी थोडक्यात आपणाला स्पष्टीकरण देत आहे. शेवटले जे वचन आहे 18वा अध्याय 24वे वचन, ते सांगते की जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. मित्र मिळविण्यासाठी स्नेहाची गरज असते. मित्रांकडून अपेक्षा करण्याआधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, तो हा की मी माझ्या मित्राकरिता मित्र आहे काय? म्हणजे मी त्याच्या मैत्रीविषयीच्या अपेक्षा पूर्ण करतो काय? हे बोधवचन आम्हाला सांगते की भावापेक्षा अधिक लपटून राहतो असा कोणी मित्र असतो. हा मित्र कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? प्रिय श्रोत्यांनो, हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द येशू ख्रिस्त आहे. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय आणि 14व्या वचनातून तो आम्हाला सांगतो, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. जर आम्ही स्वतःला त्याचे मित्र समजत आहोत तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळायला हव्यात. कोणी जर प्रभू येशू माझा मित्र आहे असा दावा करीत असेल तर माझा त्या व्यक्तीला असा प्रश्न आहे, काय मग तुम्ही त्याची आज्ञा पाळता? तसे नसेल तर तुम्ही त्याचे मित्र नाही. येशू भावापेक्षा अधिक जवळ राहणारा मित्र आहे. तो आमचा तारक आहे. त्याने आमच्याकरिता मृत्यू स्वीकारला, इतके त्याने आमच्यावर प्रेम केले. तोच आम्हाला म्हणतो मत्ते कृष्णवर्तमान 28वा अध्याय आणि 20व्या वचनात, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो, मी तुला सोडणार नाहीच व मी तुला टाकणार नाहीच. आणखी योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात त्याने एक अभिवचन दिले आहे. तो म्हणतो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की मी जेथे आहे तेथे तुम्हीही असावे. त्याने ही व्यवस्था अशी केली आहे श्रोत्यानो की तिच्या सुधारणा करण्याकरिता तुम्ही काही करू शकत नाही. भावापेक्षा अधिक जीवलग असा आमचा हा मित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता आपण
19व्या अध्यायाच्या अभ्यासास सुरुवात करूया. नीतिसूत्रे 19वा अध्याय, पहिले वचन. ज्याची वाणी कुटील असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा. परमेश्वराने आम्हाला कोणाला मूर्ख म्हणण्याची परवानगी दिलेली नाही, परंतु देवाचा आत्मा या शब्दाचा उपयोग करीत आहे. मानवी कुटुंबात अनेक मूर्ख आहेत. 19वा अध्याय, 2 आणि 3 वचन. आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करीते आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते. या सर्व नीतिसूत्रांमध्ये विरोधी समांतरपणा आहे. या ठिकाणी देवाची लेकरे व जी देवाची लेकरे नाहीत त्यांच्यातला विरोध स्पष्ट केला गेला आहे. एक सत्याच्या मार्गात चालतो आणि जो स्वेच्छा व अज्ञानाच्या मार्गात चालतो त्याला देव मूर्ख म्हणतो. आजच्या जगात आपण एक म्हण अनेकदा वापरतो, ती अशी: जेथे अज्ञानात आशीर्वाद किंवा आनंद आहे तेथे ज्ञानी असणे मूर्खपणाचे आहे. परंतु ही म्हण खोटी आहे. अनेकदा लोक, मंडळीचे पदाधिकारी सुद्धा पवित्र शास्त्राविषयीच्या आपल्या अज्ञानाचा अभिमान बाळगतात. सभांच्या वेळेस ते सरळ कबूल करून म्हणतात, हे पवित्र शास्त्रीय आहे, ते ईश्वर विज्ञान विषयक आहे, ते मला समजत नाही. अशा वेळेस मला आपली जीभ आवरावी लागते. या लोकांना मला विचारावेसे वाटते, हे तुम्हाला का माहीत नाही? तुम्ही एक प्रौढ व्यक्ती आहात, मंडळीचे पदाधिकारी आहात. आत्मिक ज्ञानाविषयी तुम्ही इतके अजाण असायला नको. कोणीतरी मला एक बोधवचन पाठवले आहे. ते असे आहे: ज्याला पवित्र शास्त्र माहीत आहे तो अशिक्षित नाही, आणि त्याच्या शिक्षणाविषयी जो अज्ञानी आहे तो खरा सुशिक्षित नाही. जगाला हे पटले नाही तरी मला हे खरे वाटते. पवित्र शास्त्राविषयी अज्ञानी असलेली व्यक्ती सुशिक्षित आहे यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. देवाच्या वचनाचे ज्ञान हे देवाच्या लेकराचे वैशिष्ट्य असायला हवे. आता आपण 4 वचन वाचूया. संपत्ती मित्र जोडिते, गरिबाला मित्र सोडितात. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो. जोपर्यंत श्रीमंताच्या घरात अन्नाची, मनोरंजनाची व संगीताची रेलचेल असते तोपर्यंत त्यांना पुष्कळ मित्र असतात. परंतु पवित्र शास्त्र देवाच्या लेकरांना गरिबांशी स्नेह जुळवायला शिकवते. याकोब या बाबतीत तुमच्या मंडळीत येणाऱ्या गरिबाविषयी व्यावहारिकरित्या बोलतो. याकोबाचे पत्र 2 अध्याय 2 आणि 3 वचनांमध्ये, सोन्याची अंगठी घातलेला व भडक वस्त्रे नेसलेला असा एखादा मनुष्य तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार वस्त्रे पांघरलेला एक दरिद्रीही आला. तुम्ही भडक वस्त्रे ल्यालेल्या इस्माकडे नजर लावून म्हणता, ही चांगली जागा आहे, येथे बैस, आणि दरिद्र्याला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बैस. श्रोत्यानो, आमच्या मंडळांमध्ये गरिबांना अशा प्रकारची वर्तणूक मिळते ही गोष्ट खरी आहे. एकदा एका गरीब जोडप्याने मला त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. नवीन अद्ययावत पद्धतीचे कपडे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांचे कपडे जुने असत. ते एका मंडळीच्या उपासनेकरिता गेले. ती मंडळी तथाकथित विश्वासणाऱ्यांची होती आणि हे जोडपे गरीब दिसत असल्यामुळे त्यांचा अपमान करण्यात आला. शतकानुशतके मानवी स्वभावात काही बदल झालेला नाही. मानवाचा जुना स्वभाव अजूनही उघडकीस येतो. अनेक लोक उपासनेकरिता मंदिरात जातात खरे, पण त्यांचा जुना स्वभाव कुठेतरी बाहेर डोकावतोच. गरिबांना समाजापासून, सहभागितेपासून दूर ठेवण्याच्या बाबतीत तो दिसून येतो. परमेश्वराने ही गोष्ट स्पष्ट मांडली आहे की गरिबाला मित्र सोडतात. आपण नीतिसूत्रे 19वा अध्याय आता 5 वचन वाचूया. खोटी साक्ष देणाराला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. हीच गोष्ट 19व्या अध्यायातील 9व्या वचनातही सांगितलेली आहे. खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल. खोटी साक्ष देणारा उघडकीस येईल व त्याला फक्त शिक्षाच होणार नाही तर त्याचा नाशही होईल. ही गोष्ट परमेश्वराने प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायातील 8व्या वचनात सांगितले आहे. आपण वाचूया श्रोत्यानो, प्रगटीकरण 21वा अध्याय आणि
8वे वचन. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. या संदर्भात मला नाबोथाचा द्राक्षमळा व आहाब व इस्बेल यांचे वर्तन आठवते. त्याचा वृत्तांत राजेच्या पहिल्या पुस्तकातील 21 आणि 22 या 2 अध्यायांमध्ये देण्यात आला आहे. राजाचे पहिले पुस्तक 21 आणि 22 अध्याय. नाबोथ आपला द्राक्षमळा राजाला देऊ इच्छित नव्हता, म्हणून त्याच्यावर खोटे आरोप ठेवून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देणारे नेमण्यात आले आणि अशा प्रकारे त्याला दगडांनी ठेचून मारण्यात आले. आहाबाला वाटले की तो हा अपराध पचवू शकेल, परंतु एलियाने त्याची भेट घेतली व त्याला सांगितले, जेथे नाबोथाचे निर्दोष रक्त सांडण्यात आले तेथेच कुत्रे आहाबाचे रक्त चाटतील. आणि असे झाले की आहाब यहोशाफाटाशी संगनमत करून आरामाविरुद्ध लढायला गेला. त्याने यहोशाफाटाला त्याच्या शाही पोशाखात लढण्याकरिता आघाडीवर पाठवले आणि स्वतः मात्र साधारण सैनिकाच्या पोशाखात युद्धभूमीवर राहिला. आपण कोणाच्या लक्षात येऊ नये याकरिता त्याने तसे केले, परंतु शत्रू पक्षाच्या एका शिपायाने सहज म्हणून तीर मारला. आपण कोणावर नेम धरत आहोत हे त्याला माहीत नव्हते, पण त्याच्या बाणावर आहाबाचे नाव होते. जणू काही तो तीर आहाबाच्या शोधात निघाला आणि त्याला त्याचे ध्येय म्हणजे आहाब सापडला. आहाबाला त्याने घायल केले. खूप रक्तस्त्रावाने आहाब मरण पावला. त्याचे रक्त रथामध्ये साचले. कोणी तो रथ शम्रोनाच्या तळ्यावर धुतला आणि ते रक्त कुत्र्यांनी चाटले. त्याने आहाबाचे शस्त्रही धुतले. तुम्हाला हे अतिशय भीतीदायक व क्रूर वाटत असेल, परंतु प्रिय श्रोत्यांनो, खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे, इतरांविषयी कुजबूज करणे ही देवाच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे. परमेश्वर त्याचा तिरस्कार करतो. म्हणूनच त्याने ज्या 10 आज्ञा आम्हाला दिल्यात त्यामध्ये एक आज्ञा आहे, तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आपण आताच वाचले की खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. शेवटी प्रभू राया विलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आज
आता 6वं वचन पहा. थोर मनुष्याची बहुत लोक हाजी हाजी करीतात, दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो. आम्ही सध्या राजे राजकुमार यांच्या युगात जगत नाही, पण आमच्याकडे आमदार खासदार आहेत. आम्ही काही गोष्टी हव्या असल्यास त्यांना पत्र लिहितो. अशा अधिकाराच्या जागेवर असलेल्या व्यक्तीच्या पुढे पुढे करणारे अनेक असतात. तसेच दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो, हेही खरे आहे. तो जोपर्यंत दानशूर आहे तोपर्यंत त्याला मित्र असतात. श्रोत्यानो, परमेश्वर फारच दानशूर आहे. प्रभू येशूने आपल्या औदार्याचे अप्रतिम उदाहरण आमच्या समोर ठेवले. ते हे की आम्ही पातकी असताना आमच्या पापक्षालनाकरिता त्याने आपला प्राण दिला. एवढेच नाही, तर त्याच्या मार्गात चालण्याकरिता आम्हाला सामर्थ्य मिळावे म्हणून त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला. आरोग्य, सुदृढता, सुव्यवस्था व शांती अशी अगणित दाने तो आम्हाला सतत देतो. पण उपरोधाची गोष्ट ही की या जगावेगळ्या दानशूर येशूचे खरे मित्र किती आहेत? त्याच्याकडे आम्ही सतत स्वार्थाकरिता जातो. त्याच्यासाठी काही सहन करण्याची वेळ आली किंवा त्याने एखादी गोष्ट आपल्याजवळून मागितली तर आमच्यापैकी अनेक जण लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतील. कारण श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेकांना फक्त घेणे माहीत आहे. देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणून मला अनेकदा प्रश्न पडतो की जर ख्रिस्ताच्या नावामुळे उद्या तुमचा व माझा छळ सुरू झाला तर काय आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून टिकून राहू? आम्ही ख्रिस्ताकडे येतो ते स्वार्थाकरिता. त्याचे देणग्यांचे भांडार कधी संपणार नाही. पण एक दिवस त्याच्याकरिता ठाम भूमिका घेण्याची वेळ येईल, तेव्हा प्रिय श्रोतांनो, आम्ही त्याला सोडता नाकारता कामा नये. आता 7वं वचन पहा. दरिद्राचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करीतात, मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात. यात नवलते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात. या ठिकाणी द्वेष करण्याचा अर्थ हा आहे की दुर्लक्ष करणे, तुच्छ लेखणे, महत्त्व न देणे. उदाहरणार्थ, तुमचा एखादा गरीब मित्र तुम्हाला भेटायला घरी आला तर त्याच्याशी दुजाभावाने वागणे, किंवा तुमचे गरीब नातेवाईक तुमच्या घरी आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे. लोकांच्या असल्या वागण्यामुळे गरिबांना गरिबी शाप आहे असे वाटणे साहजिक आहे. निवडणुकींच्या वेळेस जे लोक त्याकरिता उमेदवार बनतात ते गरिबांना मदत करण्याची खूप आश्वासने देतात, पण सत्तेवर येताच अधिक कर वाढविण्याशिवाय इतर कोणतीही मदत ते करीत नाहीत. आणि समस्या आता इतक्या वाढल्या आहेत की त्या कोणीही माणूस सोडवू शकत नाही. अशा वेळेस आम्हाला कशाची गरज आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? आम्हाला देवाकडे नेणाऱ्या राजकीय नेत्यांची गरज आहे. जगाच्या समस्यांकरिता माझ्याकडे उत्तर नाही, पण आपण देवाकडे वळूया, त्याची सेवा करू, त्याच्याजवळ प्रार्थना करू असे आम्हाला सांगणारे कोणी हवे आहे. आमच्या समस्या सोडविण्याकरिता आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. आता कमीत कमी बदल म्हणून तरी देवाकडे एक प्रयत्न म्हणून जाणे चांगले नाही काय? टीव्हीवरचे सर्व काही ऐकण्यापेक्षा देवाचे आम्ही ऐकले तर ते आमच्याकरिता कितीतरी चांगले होईल. आम्ही अनेकांची मते ऐकली आहेत, अनेक घडामोडीतून बाहेर पडलो आहोत. त्यातून आमचे काही फार भले झाले नाही. आम्ही आता देवाकडे वळून त्याचे ऐकण्याची गरज आहे. 13वं वचन पहा. 13व्या वचनात तो म्हणतो, मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे, बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या ठिपक्यांप्रमाणे आहेत. या संदर्भातले या आधीचे बोधवचन आपण वाचले की ज्याला गृहिणी मिळते त्यास उत्तम लाभ घडतो, म्हणजे त्याला त्याची अर्धांगिनी मिळते, ती त्याची मदतगार असते, नौकर नव्हे. पत्नीने पतीच्या आज्ञेत राहायला हवे ही कल्पना लोकांना कुठून सुचली माहीत नाही. पती जर एक चांगली योग्य प्रकारची व्यक्ती असेल तर त्याच्या पत्नीने त्याच्या अधीन राहायला हवे, पण तो तसा नसेल तर मला नाही वाटत की पत्नीने त्याच्या अधीन राहावे, अशी देवाची इच्छा आहे. हे पत्नीने पतीच्या अधीन असण्याचे शिक्षण ख्रिस्ती घरापुरते मर्यादित आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली त्याप्रमाणे ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीवर प्रीती करावी व अशा पतीच्या तिने अधीन राहायला हवे. आत्ताच वाचलेले बोधवचन दुःखद परिस्थितीविषयी असले तरी ते वाचून हसू येते. ज्याचा मुलगा मूर्ख व बायको भांडखोर आहे अशा पतीचा जरा विचार करा. तो कसल्या घरात राहतो याची तुम्ही कल्पना करू शकता.
मला वाटतं मूर्ख मुलगा व भांडखोर पत्नी यांचा कुठेतरी काही संबंध असला पाहिजे. म्हणूनच चांगली पत्नी किंवा गृहिणी मिळणे आवश्यक आहे. 14वे वचन वाचूया. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. जर तुमची पत्नी चांगली असेल तर ती तुम्हाला देवापासून प्राप्त झाली आहे आणि तिच्याकरिता तुम्ही त्याचे आभार मानायला हवेत. तुम्ही देवाचे तिच्याबद्दल कधी आभार मानले आहेत काय? ती देवाची तुम्हाला देणगी आहे. तरुणांनो, तुम्ही लग्न करण्याचा विचार करीत आहात काय? तुम्हाला शहाणी पत्नी हवी आहे काय? तसे असेल तर तरुण मुलींच्या वडिलांकडे जाऊ नका, तर सुज्ञ पत्नी देणाऱ्या देवाकडे जा. तुमच्या स्वर्गीय पित्याजवळ तुमच्यासाठी चांगली पत्नी आहे. त्याच्याशी संपर्क ठेवा. तो तुम्हाला योग्य व्यक्तीकडे नेईल, कारण तुम्हाला चांगली पत्नी मिळावी ही त्याची इच्छा आहे. हे खूप व्यावहारिक बोधवचन आहे, होय ना श्रोत्यानो? आता आपण 19वा अध्याय 18वे वचन वाचूया. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. तुमची मुले लहान असताना त्यांना शिस्त लावा. खूप उशीर होईपर्यंत वाट पाहू नका. एका माणसाचे तारण तो वयाच्या उत्तरार्धात असताना झाले. त्याने मला सांगितले, माझे व माझ्या पत्नीचे अशातच तारण झाले. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. परंतु आम्ही आमची मुले गमावली. आम्ही सैतानासारखे वागत असू व तेच आम्ही आज आमच्या मुलांमध्ये पाहत आहोत. मुलांना योग्य प्रशिक्षण देण्याविषयी त्यांनी खूपच विलंब केला होता. तुमची मुले लहान असताना त्यांना शिस्त लावा आणि शिस्त लावताना मुले रडली तरी हरकत नाही. पण प्रत्येक पित्याने आपल्या मुलाविषयी योग्य वर्तन ठेवायला हवे. आपल्या मुलांशी क्रौर्याने वागण्याचा कोणाला अधिकार नाही. डॉक्टर आयर्नसाइड यांनी या बोधवचनाचे भाषांतर असे केले. आशा आहे तोवर आपल्या मुलाला शिस्त लाव, पण त्याचा जीव घेण्यावर आपले चित्त ठेवू नकोस. शिस्त लावण्यास घाबरू नका, पण क्रौर्याची शिक्षा देण्याची तुम्हाला परवानगी नाही. क्रौर्याने तुमचा मुलगा खिन्न होऊन त्यामध्ये भयंकर गंड निर्माण होईल. खरे तर मुलांवरील अत्याचाराविरुद्ध आमच्या देशामध्ये कायदा असायला हवा. देवाने ख्रिस्ती लोकांना निश्चित असे आदेश दिलेले आहेत. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 1 वचनांमध्ये तो मुलांना आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याकरिता आदेश देतो. तर इफिस्करास पत्र 6वा अध्याय 4 वचनात तो पित्यांना आदेश देतो, पित्यांनो, तुम्ही आपल्या लेकरांना चिरडीस आणू नका. तुम्ही रागावलेले असताना आपला राग मुलांवर काढू नका. तुम्ही रागात आहात हे त्यांना समजते व तुम्ही त्यांच्यावर आपला राग व चीड काढीत आहात हे त्यांना समजते. अशा वेळेस तुम्ही त्यांना फार कठोर, कदाचित क्रूर शिक्षा करण्याची शक्यता असते. त्यांना देवाच्या भयात वाढविण्याचा तुम्हाला आदेश आहे. म्हणजे देवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवायचे आहे. आता आपण 21वे वचन वाचूया. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. श्रोत्यानो, आम्ही अनेक स्पष्टीकरणे, अनेक मसलती यांचा विचार करतो, परंतु खरी मसलत देवच करू शकतो. आम्ही अनेक गोष्टींविषयी संकल्प करतो, पण देव सामर्थ्यशाली आहे. तो आपली योजना पूर्ण नेतो. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपला विश्वास कितपत जिवंत परमेश्वरावर आहे. आज त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या सर्व योजना, सर्व विचार, सर्व इच्छा त्याला समर्पित करा. लक्षात ठेवा की आमच्या मनात अनेक गोष्टी येतात, अनेक मसलती येतात, परंतु जी योजना परमेश्वर आमच्या जीवनासाठी करतो ती योजना स्थिर राहते. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. जो ऐकून घेण्यापूर्वी उत्तर देतो त्याचे तसे करणे हे मूर्खपणाचे आहे. आजचा प्रश्न, संपत्ती मित्र जोडते, गरीबाला टिंब 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 सोडतात. ए. सर्वजण, बी. नातेवाईक, सी. स्वतःचे लोक, डी. मित्र. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय
ABC किंवा D लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलेच असेल की नीतीसूत्रे या पुस्तकाद्वारे आम्हाला दैनंदिन जीवनातील व्यावहारिक बाबींबद्दल मार्गदर्शन आहे. आजच्या अध्ययनात आपण याची प्रचिती घेतलीच आहे. आम्ही पाहिले की ज्ञानाशिवाय इच्छा करणे चांगले नाही आणि घाईघाईने वागणे स्वतःसाठी अडखळण निर्माण करण्यासारखे आहे. आमचा मूर्खपणा आमच्या जीवनाचे मार्ग विकृत करतो आणि आमचे हृदय परमेश्वराविरुद्ध होते. म्हणूनच परमेश्वरावर विसंबून राहणे आमच्यासाठी उत्तम आहे. प्रियांनो, काय आपण देवावर विसंबून आहोत? काय आम्ही श्रीमंत आणि कुटील आहोत? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो की तू आमच्याबरोबर आहेस. तू आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलेलं आहे की आमच्यापैकी अनेक लोक क्षणभंगूर पैशाच्या मागे लागतात. आणि प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही वेगवेगळ्या मोहांमध्ये अडकतो आणि प्रभूजी आम्ही त्याच्यामध्ये अडकून आमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बापा, आज जे मार्गदर्शन तू आम्हाला दिलंस त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही आमचं लक्ष जगिक गोष्टींकडे नव्हे तर तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.